अधिक मासाचा म्हणजेच पुरुषोत्तम मास. यावर्षी 17 मे ते 15 जून या कालावधीत अधिक महिना आहे. या महिन्यात भगवान विष्णूची सेवा केली जाते. हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा 13वा महिना दर 3 वर्षांनी येतो. या महिन्यात सूर्यसंक्रांत नसते, म्हणून या महिन्याला धोंड्याचा महिना म्हटले जाते. अशी मान्यता आहे की या महिन्यात कोणतेही मंगल कार्य केले जात नाही. या महिन्यात विष्णूपूजा, तुळशीपूजा, पारायण तसेच सत्संग करणे अधिक फलदायी आहे. म्हणून या महिन्यात केलेल्या पूजेचे फळ दुपटीने मिळते. सकाळी ब्रह्ममुहूर्ताला उठून देवपूजा, माळजप, तुळशीची पूजा नित्य नियमाने करावी. दिवसभराच्या वेळेचे नियोजन ठेवावे. या महिन्यात भगवान विष्णूच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचे रोज सकाळी वाचन करावे. विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. या महिन्यात मौन राहण्याला खूप महत्त्व आहे. दिवसभर जेवढे नामजप करता येईल तेवढे करावे. नामजप केल्याने सर्व संकटाचा नाश होऊन माणूस सुखी आनंदी जीवन जगतो. घरामध्ये सुख समृद्धी राहते. त्यामुळे अधिक मास हा महिना आपल्या आयुष्याला सार्थक करण्याचा महिना आहे. जर तुम्हाला तुमचे आयुष्य बदलायचे असेल तर तुमच्या सवयी बदला. बदललेल्या सवयी आपले भविष्य सुधारू शकते. या संसार सागरामध्ये भरपूर कष्ट आहेत, दुःख आहेत, पण आपल्याला कितपत त्याच्याशी जुळवून राहायचे हे शिका. पुढे जाण्याचे स्वप्न बघा, मोठे होण्याचे स्वप्न बघा, कष्ट करा, प्रयत्न करा. यश तुमच्या हातात आहे. पण या संसाराच्या मायाजाळात फसू नका. जे कर्म देवाने आपल्याला करायला हा मनुष्य देह दिलेला आहे ते कर्म प्रामाणिकपणे करा. हेच खरे अध्यात्म आहे. पहाटेच्या वेळी व्यायाम करा. सकाळच्या टायमाचे 10 मिनिटं तरी स्वतःसाठी द्या. देवाने मनुष्य जन्म हा फक्त आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठी दिला आहे. त्यामुळे जेवढे देवाशी जुळता येईल तेवढे जुळा. आपल्या वाटेला आलेले कर्म प्रामाणिकपणे करा. कसलीही चिंता करू नका. फक्त देवाचे चिंतन करत राहा. एवढे नियमितपणे केल्याने तुमचे भविष्य सुधारेल. कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा, जीवनाचा भरपूर आनंद घ्या. ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात. 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 ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात.